नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एखादी कोणतीही घटना घडल्यानंतर त्याची क्रिया आणि प्रतिक्रिया या उमटत राहतात. वास्तविक ज्यावेळेस राजकीय पटलावरती आणि भौगोलिक गोष्टींवरती ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यानंतर क्रिया आणि प्रतिक्रिया उमटतात, त्यानंतरचं असणारं वातावरण, या वातावरणाकडे बारकाईनं लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे. हे सांगण्याचं कारण हे, कारण काही दिवसांपूर्वीच पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यामध्ये निष्पाप पर्यटक मारले गेले आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून भारतानं सिंदूर नावाचं ऑपरेशन सुरू केलं आणि त्यानंतरचा सगळा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. आणि कदाचित पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या जे रहिवासी आहेत आणि भारतामध्ये राहत असलेले जे रहिवासी आहेत, कदाचित त्यांच्या डोक्यातून हा सगळा विषय कदाचित निघून गेला असेल. परंतु या सगळ्या घटना घडल्यानंतर सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही बारीक सूक्ष्म क्वेक्स आपल्याला जाणवत आहेत. हे नेमके काय आहेत? काय या पहलगामच्या हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर नंतर राजकीय पटलावरती आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती सध्या नेमकं काय चाललंय? आणि ते खूप मनोरंजक आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. आणि याच विषयावरती आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, पहलगामचा हल्ला झाला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं. अनेकांच्या कदाचित मनातून या सगळ्या गोष्टी आता कदाचित विसरत निघालेल्या असतील, परंतु सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही घडामोडी अशा आहेत की जे आपल्याला दुर्लक्षित करून चालणार आहेत. अशा काही घडामोडी सध्या सुरू आहेत? मला वाटतं की आता मागच्या आठवड्यातल्या भारत पाकिस्तान संबंधातल्या 2 घडामोडींकडे आपण प्रामुख्यानं बघायला पाहिजे, की ज्या इंटरनॅशनल रिलेशनच्या संबंधात आहेत, पण त्याचा थेट संबंध कुठं ना कुठंतरी भारत आणि पाकिस्तानशी आहे. एक पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर, त्यांना अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये बोलवलं आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांचं दुपारचं भोजन म्हणजे लंच, वर्किंग लंच ज्याला असं म्हटलं गेलं, तर ते भोजन झालं आणि त्यावेळेची बैठक झाली. ही एक घटना. आणि दुसरी घटना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 देशांच्या बैठकीसाठी काय ऑब्झर्वर स्टेटस म्हणून ज्या सगळ्या देशाच्या प्रमुखांना बोलवलं होतं, त्यामध्ये भारताच्या पंतप्रधानांनाही बोलवलं होतं, त्यासाठी ते कॅनडाला गेले. आणि कॅनडाला गेल्यानंतर त्यांना आपला दौरा थोडासा वळवून अमेरिकेत या असं डोनाल्ड ट्रम्पने निमंत्रण दिलं. ते मोदी यांनी नाकारलं. ते नाकारलं आणि त्यानंतर त्यांची आणि म्हणजे मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये सुमारे 35 मिनिटं फोनवर चर्चा झाली. या 2 गोष्टी आहेत की ज्या 2 गोष्टींचा पहलगाम नंतरच्या भारत पाकिस्तान संबंधात विचार करायला पाहिजे. त्याचे आणखी अनेक बाकीचे इंटरनॅशनल पैलू पण आहेत, पण या 2 गोष्टी माझ्या मते महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातून जे संकेत समोर येत आहेत ते भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाशी थेटपणे जोडले आहेत. तर त्यातल्या आपण एकेकाकडे बघूया. एक तर जनरल मुनीर यांना बोलवून हे अनप्रेसिडेंटेड आहे. म्हणजे या प्रकारचा यापूर्वीच्या इतिहासामध्ये असा संदर्भ नाही. म्हणजे काय, तर कुठल्याही देशाचं मुलकी नेतृत्व हे मान्य केलं जातं. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये चर्चेसाठी मुलकी नेतृत्वाला बोलवलं जातं. म्हणजे पाकिस्तानच्या संदर्भात पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बोलवायला पाहिजे. म्हणजे भारताच्या संदर्भात भारताचे पंतप्रधान हे भारताचं रिप्रेझेंटेशन करतात कुठल्याही देशाच्या प्रमुखाबरोबर बोलताना. मग ते त्या देशाचे पंतप्रधान असोत किंवा त्या देशाचे अध्यक्ष असोत, त्यांच्याशी बोलताना भारताचं पंतप्रधान हे सर्वोच्च नेतृत्व आहे. म्हणजे प्रेसिडेंट हे आपल्याकडं घटनात्मकदृष्ट्या प्रमुख आहेत भारताचे, पण ऑपरेशनली जर म्हणाल तर भारताचा पंतप्रधान हे निर्णय घेणारं अंतिम नेतृत्व आहे. त्या अर्थानं पंतप्रधानांना बोललं जातं. तसंच पाकिस्तानच्या सिस्टममध्ये तिथला पंतप्रधान हा ऑफिशियली त्या देशाचा नेता किंवा नेतृत्व करतो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. असं असताना लष्कर प्रमुखांना बोलवलं. हा एक मोठा लक्षवेधी असा बदल आहे. संपूर्ण बदल आहे असं म्हणता येणार नाही, कारण अमेरिकेनं कायमच पाकिस्तानातल्या मुलकी सत्तेसोबतच लष्करी सत्ता जी आहे त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट ठेवायचा प्रयत्न केला, त्यांच्याबरोबर बोलणी सुरू ठेवली. पण एखाद्या लष्करी नेत्याला व्हाईट हाऊसमध्ये जेवणाचं निमंत्रण देणं हे अनप्रेसिडेंटेड आहे. यापूर्वी 3 लष्कर प्रमुखांना अमेरिकेच्या अध्यक्षांनी भेटीसाठी बोलवलं होतं आणि चर्चा झाली होती. त्यामध्ये पहिले आयुब खान होते, त्यानंतर जिया-उल-हक होते आणि त्यानंतर परवेज मुशर्रफ होते. 60चं दशक, 80चं दशक आणि 2000चं दशक. म्हणजे तुम्ही क्रमानं जर बघितलं तर दर 20 वर्षांना अशा प्रकारची अपॉर्च्युनिटी आली. पण त्यावेळेची काय परिस्थिती काय होती? म्हणजे आताची यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि हे जे 3 संदर्भ दिले त्यावेळेची काय परिस्थिती? त्यातले पहिले 2
भेटी होत्या त्याला कोल्ड वॉरचा संदर्भ आहे. ओके. कोल्ड वॉरमध्ये सोव्हिएत संघ आणि अमेरिकेच्या स्पर्धेमध्ये पाकिस्तान हे अमेरिकेच्या बाजूने झुकले किंवा अमेरिकेच्या वतीनं काही कारवाई करणं, एका अर्थानं तुम्ही क्लायंट स्टेट पण म्हणू शकता, अशा प्रकारची परिस्थिती असलेलं त्यावेळेची पाकिस्तानची परिस्थिती होती. त्या संदर्भात आयुब खान किंवा जियाउल हक यांच्या भेटी आपल्याला त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघता येईल. जनरल परवेज मुशर्रफ यांची भेट ही कारगिल नंतरची भेट होती. हे कारगिल घडलं, त्यानंतर मुशर्रफ ने तिथं सत्ता पालट केला, ते स्वतः अध्यक्ष बनले, त्यानंतरची भेट आहे. पण या तीनही जणांना ते पाकिस्तानचे अध्यक्ष असताना बोलवलं होतं. म्हणजे पाकिस्तानातल्या मुलकी सत्तेचं नेतृत्व करत असताना त्यांना बोलवलं होतं. लष्कर प्रमुख म्हणून नव्हे, तर पाकिस्तानचे प्रमुख म्हणून बोलवलं होतं. आता पाकिस्तानमध्ये पंतप्रधान आहेत असं असताना लष्कर प्रमुखांना बोलवले, ज्यांची पदोन्नती करून त्यांना 5 स्टार जनरल केलं, म्हणजे फील्ड मार्शल केलं. फील्ड मार्शल केल्यानंतरच हे लक्षात आलं की पाकिस्तानमध्ये अंतिम सत्ता ही आता लष्कर प्रमुख मुनीर यांच्या हातात आहे. ती पाकिस्तानच्या मुलकी नेतृत्वामध्ये, म्हणजे पंतप्रधान शरीफ यांच्याकडे नाही, अध्यक्षांकडे नाही किंवा कोणाकडेच नाही, ती पाकिस्तानच्या लष्कराकडे एकवटलेली आहे. हे तेव्हा सिद्ध झालं होतं. अमेरिकेच्या या निमंत्रणानं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. त्या अर्थानं पाकिस्तानमध्ये निर्णय घेणार कोण आहे हे सर्वसाधारण जगाला माहिती आहे, पण त्याच्यावर अमेरिकेसारख्या महाशक्तीनं शिक्कामोर्तब केलं. हा एक भाग त्या अर्थानं ते महत्त्वाचा आहे. अध्यक्ष नसताना लष्कर प्रमुखाला बोलवणं, तेही व्हाईट हाऊसमध्ये बोलवणं, व्हाईट हाऊसमध्ये लंचला बोलवणं. या लंचला त्यांच्यासोबत कोण होते तर पाकिस्तानमधला एकही मुलकी अधिकारी नव्हता. म्हणजे पाकिस्तानचे हाय कमिशनर, अँबॅसेडर कोणी नव्हते, पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याशी संबंधित कोणी नव्हते, कोणीही राजकीय नेता नव्हता. त्यांच्यासोबत होते ते ISIचे प्रमुख आणि त्यांचे NSA आणि बाकी जे होते ते सगळे लष्करातले अधिकारी होते. अमेरिकेकडून त्यांचे परराष्ट्र सचिव किंवा परराष्ट्र मंत्री त्यांना म्हणू ते होते, आणि मिडल ईस्टसाठीच्या खास एन्व्हॉय जे ट्रम्प यांच्यात ते होते. म्हणजे अमेरिकेनं या भेटीला एक खूप महत्त्व दिल्याचं दिसते. ते पाकिस्तानला खूप हवावंसं आहे. दुसरा भाग याच्यातला 1 तासाची बैठक ठरली होती, ती 2 तास झाली, 2 तास चर्चा झाली. आणि त्यानंतर त्या पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना, जनरल मुनीरना त्यांनी पेंटागॉनमध्ये नेलं, त्यांनी सेंट्रल कमांड अमेरिकेचं आहे तिथं भेटी घालून दिल्या. म्हणजे एकूण त्याला एक विशिष्ट महत्त्व ट्रम्पनी अटॅच केलेलं आहे. हे वेगळे पण काय आहे तर ट्रम्पच्या मागच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ट्रम्प हे सातत्यानं पाकिस्तानला क्रिटिसाइज करत होते. बरोबर. त्यानंतरच्या बायडेन यांच्या कारकिर्दीत बायडेननी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना 4 वर्षात कधी फोन केला नाही. म्हणजे एका अर्थानं ते पाकिस्तानला थोडंसं बाजूला ठेवत होते. जागतिक राजकारण असं साधलं जात होतं की पाकिस्तान हा चीनच्या कह्यात गेलेला आहे. पाकिस्तान आणि चीन, ज्याला ऑल वेदर फ्रेंडशिप असं म्हटलं जातं, ते ऑलरेडी आहे. तर ती एका अर्थानं काय होती, समृद्ध होते, फ्लरिश होते. त्यावेळेला अमेरिका मात्र आशियातल्या राजकारणाकडे दुसऱ्या पद्धतीनं बघतोय आणि त्याच्यामध्ये चीनला रोखण्याच्या प्रयत्नामध्ये भारताला साथीदार म्हणून बघतोय. त्यामुळे आपण बघितलं की मधल्या काळामध्ये अमेरिका आणि भारत यांचे संबंध अधिकारी उंचीवर निघाले आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अशा एका टप्प्यावर आपण मागच्या, हे हळू चाललेली प्रोसेस आहे, 30 वर्ष चाललेली प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये आपण एका टप्प्यावर अशा आलो की खूप जवळ अमेरिका आणि भारत आलेला आहे. त्यात मग काही प्रमाणात सोव्हिएत संघ आणि भारताच्या संबंधावर त्याचे परिणाम होतील का वगैरे चर्चा सुरू झाल्या. पण अमेरिका आणि भारत जवळ आलेला आहे, चीन आणि पाकिस्तान जवळ आलेला आहे. अशा सिच्युएशनमध्ये आता ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये ते पुन्हा पाकिस्तानला जवळ यायला लागले. म्हणजे एक फुल सर्कल तयार व्हायला लागलाय असं दिसतंय. आणि त्यावेळेला भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध मात्र त्यामध्ये ताण जाणवायला लागला. विशेषतः पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने जी कारवाई केली ऑपरेशन सिंधूर, त्यानंतर अमेरिकेने जी भूमिका घेतली आहे ती भूमिका काही भारताला मान्य नाही आहे. म्हणजे आम्ही मध्यस्थी केल्यामुळं युद्ध संपलं, या प्रकारची भूमिका जी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं घेत आहेत ती भारताला मान्य नाही. भारतानं सातत्यानं एकच गोष्ट सांगितली की युद्ध दहशतवादी कारवाईमुळं भारताला त्याला प्रतिसाद द्यावा लागला. त्याला आपण ऑफिशियली युद्ध म्हणालो नाही, पण जी काही लष्करी कारवाई केली ती त्यासाठी करायला लागली. आणि त्यात एका टप्प्यावर पाकिस्ताननं डिमांड केली की आता हा संघर्ष थांबूया. त्याला भारतानं प्रतिसाद दिला. यात अमेरिकेचा काही संबंध नाही. असं असताना डोनाल्ड ट्रम्प किमान 13 वेळा त्यांनी जाहीरपणे सांगितले की हे युद्ध मी थांबवलं. नुसतं तेवढं सांगितलं नाही तर आता आम्ही व्यापार वाढवणार आहोत या दोन्ही देशांची, म्हणून हे युद्ध थांबवलं. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे जो भारताला मान्य नव्हता. पण ऑफिशियली कोणी दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातले अधिकारी बोलत असतील. पंतप्रधानांनी याच दरम्यान
अमेरिकेच्या अध्यक्षांची जो फोन कॉल झाला नरेंद्र मोदींचा, त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दोन देशांमध्ये म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही संघर्ष विराम झाला तो आमच्या दोन देशांमधल्या चर्चेतून झाला, भारत आणि पाकिस्तानमधल्या चर्चेतून झाला. त्या दरम्यान कुठलीही आमची बोलणी अमेरिकेसोबत चालू नव्हती. हे भारताच्या परराष्ट्र सचिव मिस्त्रींनी जाहीरपणे सांगितलं. म्हणजे एका दृष्टीनं तो ताण दिसायला लागला आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान मात्र या सगळ्याचं काय करतो, स्वागत करतोय. हे अमेरिकेनं खूप चांगला रोल प्ले केला, म्हणजे पाकिस्तान एंडॉर्स करतोय की अमेरिकेनं हे मदत केली. तर पाकिस्तान आणि अमेरिका लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर जवळ आली की काय असं वाटतंय. आणि त्या दरम्यान भारत आणि अमेरिकेमध्ये म्हणजे भारत आणि अमेरिका काय एक दोन गोष्टीमुळं संपणारे प्रकरण नाही संबंध, पण त्याच्यामध्ये जे स्मूथ चाललं होतं त्याच्यामध्ये एक ताण आलाय. या दृष्टीकोनं या डेव्हलपमेंट अतिशय महत्वाचे आहेत असं मला वाटतंय. सर, या गोष्टीमध्ये आणखी एक दोन गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. ते म्हणजे या डिनर नंतर ट्रम्प म्हणालेत की आय लव्ह पाकिस्तान. कुठलेही एक प्रेसिडेंट अशा रीतीनं अशा प्रकारच्या एका परिस्थितीमध्ये वक्तव्य करणं, याच्याकडे तुम्ही कसं बघता? आणि दुसरी गोष्ट की मुनीर यांनी देखील त्यांच्या ऑफिशियल असणाऱ्या एक्स या ट्विटरवरती ट्रम्प यांना यावेळेस जागतिक नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केलं. आणि ते देत असताना त्यांनी कारण हे सांगितलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये जो काही तणाव निर्माण झाला होता त्यासाठी शांतता स्थापित करण्यासाठी ट्रम्प पुढे आले होते. दोन गोष्टी आहेत, कसं बघता याकडे? नाही, एक तर अमेरिकेचे अध्यक्ष काय बोलतात म्हणजे त्यांची एकूण स्टाईल आहे की ते अनेक गोष्टी कॅज्युअली बोलतायत. म्हणजे ते एकाच वेळेला म्हणतायत की नरेंद्र मोदी फॅन्टॅस्टिक मॅन, दुसऱ्या बाजूला ते म्हणतायत की मुनीर आणि भारताचे पंतप्रधान दोन्ही स्मार्ट माणसं आहेत की ज्यांनी युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आणि हे केलं. आणि त्याचबरोबर ते स्वतःचं पण जोडतायत की मी ते घडवून आणलं. त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा मुद्दा एका बाजूला आहे, पण ते पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना जे महत्त्व देत आहेत ते सिम्बॉलिक आहे. नुसतं सिम्बॉलिक पण नाही, ते महत्त्वाचं पण आहे भारत पाकिस्तान संबंधामध्ये, भारत पाकिस्तान अमेरिका या टँगलमध्ये. आणि मग त्याचा दुसरा जो फॉलोआउट आहे तो इस्रायल इराण जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये अमेरिकेला पाकिस्तानकडून काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांच्या अनुषंगानं पण ते मुनीरना महत्त्व देतात. म्हणजे एका बाजूला ह्यातला माझ्या दृष्टीनं कळीचा प्रश्न काय आहे, तर एक मोठ्या काळानंतर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला अमेरिका नको तेवढं महत्व द्यायला लागली. आणि त्याच्यात ते काय म्हणतायत म्हणजे कुठल्या कुठल्या विषयावर हे केलं, चर्चा केली, तर एक विषय दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्ताननं केलेलं कॉन्ट्रीब्युशन. आता हा विनोद आहे की जो देश दहशतवाद एक्सपोर्ट करणं हे जवळजवळ त्याचं परराष्ट्र धोरण झालंय, त्याला तुम्ही दहशतवाद रोखण्याच्या लढाईतला एक साथीदार बनवायला निघाला किंवा बनवताय किंवा तशी त्याला तुम्ही त्याचं कौतुक करताय. हे पचण्यासारखं नाही, तरी पण ते करतायत. याची एक कारण आहे की पाकिस्तानात जे काही दहशतवादी अड्डे वगैरे आहेत ते अमेरिकेकडे सरकू नयेत इतपत पाकिस्ताननं नियंत्रण ठेवावं असा अमेरिकेचा दबाव असणार, त्या दबावाचा एक भाग म्हणून ते करतायत. दुसरा जो भाग आहे याच्यातून भारतासाठीचा एक काय म्हणता येईल की आतापर्यंत आपण 30 वर्षी जे करत आलो त्याच्यामध्ये एक मोठं आव्हान तयार झालं. 30 वर्ष काय करत आलो तर बिल क्लिंटन पण अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून सातत्यानं आपली एक भूमिका आहे, किंवा त्याच्या आधी पण तसं म्हणाल तर इंदिरा गांधींच्या काळापासूनची भूमिका आहे की भारत आणि पाकिस्तान हे एका तराजूत तोलण्यासारखे देश नाहीत. भारत हा खूप मोठा देश आहे, आर्थिकदृष्ट्या पण आम्ही प्रगत आहोत, लष्करीदृष्ट्या पण प्रगत आहोत, तांत्रिकदृष्ट्या पण आम्ही प्रगत आहोत. आणि या दोन देशांच्या हायपरनेट ज्याला आपण म्हणतो की या दोन देशांना एकाच वेळी एकाच मापानं तोलायचं, हे पाश्चात्य देशांना विशेषतः अमेरिकेनं करू नये असं आपण सांगत होतो. ते काही सुरुवातीला अमेरिका त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं कारण कोल्ड वॉरचं डायनॅमिक्स त्याला होतं. कोल्ड वॉर संपल्यानंतर हळूहळू अमेरिकेच्या हे लक्षात यायला लागलं की भारताची प्रगती मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे. आणि आता कोल्ड वॉरसाठी जे पाकिस्तानचा उपयोग होता तो तितका राहिलेला नाही. त्याच वेळेला चीन आणि पाकिस्तान जवळ यायला लागले आणि त्यातून पण दुरावा सुरू झाला आणि ते हळूहळू बदलत गेलं. पाश्चात्य देश भारत आणि अमेरिकेला स्वतंत्रपणे बघायला लागले. वेगवेगळ्या फोरमवर भारताला निमंत्रणं मिळायला लागली. G20मध्ये भारताला, G7च्या बैठकांमध्ये अनेक वर्ष भारताला निमंत्रण मिळतंय. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फोरममध्ये पाकिस्तानला सोडून भारताचा समावेश व्हायला लागला. त्या अर्थानं भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला बाजूला ठेवून भारताचं स्वतंत्र एक महत्त्व तयार व्हायला लागलं. आणि डिहायपरनेशनची प्रोसेस आपण त्याला म्हणतो ती वाढत गेली. ती ओबामाच्या काळात आणखी जॉर्ज बुशने पहिल्यांदा त्याला अनुकरार केला तेव्हा स्पष्टपणे मान्यता दिली एका अर्थानं. ओबामाच्या काळात ते आणखी वरती गेलं. त्यानंतर ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये पण
म्हणजे भारत आणि अमेरिकेचे संबंध हे अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधापेक्षा अधिक वरच्या स्तरावर आले. ते बदलतंय का काय असं वाटण्यासाठी म्हणजे पुन्हा हे हायपरनेट होतंय का काय. मधल्या काळामध्ये म्हणजे जी पूर्वी प्रोसेस असायची की भारतात आलेला अमेरिकेचा अध्यक्ष किंवा अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री हा साधारणतः पाकिस्तानला पण जायचा. म्हणजे एकाच दौऱ्यात दोन्ही खायचं ते मधल्या काळात बंद पडलं होतं. तर आता त्या दिशेने पुन्हा निघाले का म्हणजे पुन्हा हे हायपरनेट व्हायला लागले का. आणि जी आपली 1972च्या सिमला काळानंतरची भूमिका आहे की भारत आणि पाकिस्तानामध्ये तिसरा मध्यस्थ नको. नरेंद्र मोदींनी पण परवाच्या फोन कॉलमध्ये ट्रम्प सोबत हीच भूमिका स्पष्टपणे सांगितली. असं असताना सुद्धा पाकिस्तानला मात्र सातत्यानं वाटतंय की काश्मीरमध्ये कोणताही तिसरा आव्हान तो अमेरिका यावी. त्या मुनीर यांच्या सगळ्या विधानांकडं या भेटीनंतर पाकिस्तानच्या लष्करानं ऑफिशियली काढल्या स्टेटमेंटकडं आपण या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे की पाकिस्तानची जी प्रचंड इच्छा आहे की भारत पाकिस्तानमध्ये कुणीतरी तिसरा सतत यावा तर त्या दिशेनं ते निघाले आहेत. आणि न कळत म्हणजे ट्रम्प यांचा अप्रोचच त्यांना एकूणच या सगळ्या सिच्युएशनचं भारत पाकिस्तान संबंधाचं गांभीर्यच खूप त्यांच्या लक्षात येत नाही. ते न कळत त्या टॅपमध्ये जात आहेत की काय अशी परिस्थिती त्याच्यामध्ये तयार होते. त्यामुळं 30 वर्ष सातत्यानं वेगवेगळ्या सरकारने मग ते भाजपचं असेल काँग्रेस असेल कोणाचंही असेल आघाड्यांचं असेल या सरकारने सातत्याने एक भूमिका घेऊन भारताला पाकिस्तानपासून वेगळं स्वतंत्र महत्व असलेलं देश असं इस्टॅब्लिश केलं होतं. ते पुन्हा या हायपरनेट होते की काय हा या मागच्या आठवड्यातल्या डेव्हलपमेंटचा माझ्या दृष्टीनं सगळ्यात कन्सर्नचा भाग आहे, सगळ्यात विचार करण्यासारखा भाग आहे. त्यामुळं सगळे ज्याला स्ट्रॅटेजिक कम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ते याच्याकडे बोट दाखवत आहेत. ही नवी सिच्युएशन भारताला डील करावी लागणार आहे सोबत पाश्चात्यांसोबत आणि पाकिस्तानसोबत सुद्धा आणि मग चीन त्याच्यामध्ये आहेच. तर हे नवं प्रकरण आहे. या मुने यांच्या भेटीचा एक संदर्भ होता तो इराण आणि इस्रायलचं युद्ध. याच्यामध्ये एका टप्प्यावर आता असं आलंय की इस्रायलला अमेरिकेला युद्धात आणल्याशिवाय या युद्धाचा निकाल लागणार नाही. म्हणजे इराणच्या हवाई क्षेत्रावर आता इस्रायलनं वर्चस्व मिळालंय असं त्यांनी सांगितलं आणि ते शक्य आहे कारण इस्रायलची हवाई क्षमता ही खूप मोठी आहे इराणपेक्षा. त्यामुळे ते शक्य आहे. पण इराणचा निर्णायक पराभव करण्याचं 2 उद्दिष्ट असतील या युद्धामध्ये. एक इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट करणं आणि दुसरं इराणमध्ये सत्ता पालट घडवणं. हे अली खोमेनी यांची सत्ता उलथवणं आणि ते दुसरं सरकार आणणं. ही जर उद्दिष्ट असतील खरंच ती त्यांच्या बोलण्यातून दिसत आहेत इस्रायलच्या ऑफिशियल बोलण्यातून दिसत आहेत. ती जर उद्दिष्ट असतील तर ही दोन्ही उद्दिष्ट अमेरिकेच्या थेट इन्व्हॉल्वमेंट शिवाय पूर्ण करणं शक्य नाही. हे कितीही इस्रायलकडे माया क्षमता असली तरी ज्या ठिकाणी आता फर्डो नावाची इराणची अण्वस्त्र निर्माण करण्याची फॅसिलिटी तयार झाली आहे ती एका पर्वताखाली 70-80 मीटर आहे आणि तसं पर्वत बस्ट करणारी यंत्रणा फक्त अमेरिकेकडे आहे. ती काही इस्रायलकडे नाही. बॉम्बर जे आहेत ते अमेरिकेकडे आहेत. ते यावेत अशी इस्रायलची इच्छा आहे. त्यामुळे अमेरिका येणार का हा जगासमोरचा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. आणि ते ट्रम्प यांच्या स्वभावानुसार सगळ्या जगानं गेस करत राहावं असं ते उलट सुलट बोलतायत. आणि काल त्यांनी सांगितलं की 2 आठवड्यात आपण याचा निर्णय घेऊ. आणि त्यांनी एका अर्थानं इराणला नोटीस दिली आहे की 2 आठवड्यात तुम्ही तुमचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवा, चर्चेला या नाही तर आम्ही उतरू आणि मग आम्ही विध्वंस सोडू. तर हा आयाम आहे मुनीर यांच्या भेटीची. तो कसा तर इराण आणि पाकिस्तान यांची साधारण 900 किलोमीटरची सीमा एकमेकाला लागून आहे. इराणच्या एकूण कॅपॅबिलिटीविषयी पाकिस्तानची समज ही इतरांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे असं अमेरिकेचं आकलन आहे. ते ट्रम्प यांनी बोलून पण दाखवलं. ते असं म्हणाले की इराणला जे लोक जाणतात त्यामध्ये सर्वाधिक जाणण्याची क्षमता पाकिस्तानची आहे. त्यामुळे पाकिस्तान काही रोल प्ले करू शकतो असं त्यांना वाटतंय. आता पाकिस्तानचा डायलेमा काय आहे तर पाकिस्तान इस्लामी राष्ट्र असल्यामुळं इराणच्या विरोधात थेट कारवाई करता येणं त्यांना फार कठीण आहे. त्यांचा आतापर्यंतचा स्टँड कायम नैतिकदृष्ट्या इराणसोबत राहायचं, राजनैतिकदृष्ट्या अशी काहीतरी गोलमाल भूमिका घ्यायची की शांतता राहिली पाहिजे, अमुक राहिलं पाहिजे, आणि मिलिटरीदृष्ट्या आपण काहीच करायचं नाही. मिलिटरी इराणच्या एका नेत्यानं असं म्हटलं की पाकिस्तान आमच्या वतीनं अणुबॉम्ब वापरली जाईल त्याचं लगेच पाकिस्ताननं खुलासा केला आम्ही असं काही करणार नाही कारण ते परवडणार पण नाही पाकिस्तानला. त्यामुळे त्यांनी लगेच त्यापासून आपली भूमिका वेगळी केली. आता अशा एका परिस्थितीमध्ये लष्कर प्रमुख मुनीरना एका बाजूला अमेरिकेनं खूप महत्त्व दिलं आणि दुसऱ्या बाजूला त्यांना अशा एका कोंडीत पकडलेलं आहे की आता जेव्हा वेळ येईल समजा 2 आठवड्यांना अमेरिकेनं असं ठरवलं की इराणवर हल्ला करायचा आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला पाकिस्तानची मदत हवी आहे. जसं अफगाणिस्तानच्या युद्धात सांगितलं की आम्हाला तुमची मदत पाहिजे
आणि मदत करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. हम्म. म्हणजे तुम्ही मदत करा, नाही तर आम्ही तुम्हाला अश्मयुगात पाठवू, असा इशारा दिला होता. असं जर आता केलं तर काय करायचं? हे एका बाजूला महत्व देताना दुसऱ्या बाजूला कोंडीत पकडलंय. आता याच्यामध्ये अमेरिकेला हे पण कळतंय की अफगाणिस्तानमध्ये ज्या प्रकारची मदत पाकिस्तानने केली तशी मदत काही इराणमध्ये थेट हल्ल्यासाठी पाकिस्तान करणार नाही, आपले बूट्स वापरणार नाही, आपली विमानं वापरणार नाही वापरणार. पण अमेरिकेच्या हवाई दलाला इंधन भरण्यासाठी हवाई तळ वापरू देणं या प्रकारची मदत करू शकतो. आणि ती निश्चितपणे अपेक्षा अमेरिकेची पाकिस्तानकडून असेल. त्या अर्थानं इस्रायल इराण कॉन्फ्लिक्टमध्ये मुनीर आणि ट्रम्प यांची भेट होणं याचं एक महत्व आहे. त्यामुळे आपण जर एकूण काय म्हणता येईल की भूराजकीय परिस्थिती म्हणून बघितलं तर जगाच्या दृष्टीने इराण इस्रायल युद्ध आणि आपला सबकॉन्टिनेंट म्हणजे साऊथ एशियाच्या दृष्टीनं जर बघितलं तर भारत आणि पाकिस्तानला अमेरिका पुन्हा हायपरनेट करते का, हा एक मुद्दा माझ्या मते खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्याविषयी भारतीय जे काही निर्णय घेणारे सगळे लोक आहेत त्या अर्थातच या सगळ्यावर लक्ष ठेवून असतील, त्याच्यावर त्यांचं म्हणून काहीतरी मत तयार होत असेल. तर हे हायपरनेट होणं आपल्यासाठी काही चांगलं लक्षण नाही, कारण आपण खूप मेहनतीनं हे दोन भाग केले आहेत, तर ते पुन्हा जोडले जाणं हे आपल्या दृष्टीनं काही चांगलं लक्षण नाही. त्या दृष्टीनं आपण या मुनीर यांच्या भेटीकडे बघायला पाहिजे. पाकिस्तानला आनंद होणं स्वाभाविक आहे, बरोबर. त्यांच्या लष्कर प्रमुखाला बोलवणं एवढं महत्व दिलं, त्याच्यावर आपल्याकडे काळजी वाटणं स्वाभाविक आहे. बरोबर. पण आंतरराष्ट्रीय राजकारणातली परिस्थिती फ्लुइड असते. त्याचा एक कोण असा पण आहे की पाकिस्तान खूप चीनच्या कायात गेलाय. त्यानं जी भारताविरोधातल्या संघर्षात इक्विपमेंट वापरली, म्हणजे विमानांपासून सगळी इक्विपमेंट वापरली, ती प्रामुख्यानं चीनी बनावटीची आहेत. एअर डिफेन्स सिस्टम चीनी बनावटीची आहे. त्यामुळं पाकिस्तान 100% चीनच्या कायात जाऊ द्यायचा का? कारण भविष्यातली स्पर्धा ही अमेरिका आणि चीनची आहे. बरोबर. त्यामुळं जे स्ट्रॅटेजिक ॲसेट म्हणून पाकिस्तानला वापरलं जात होतं ते पूर्णपणे चीनकडे सोपवायचं का, असं मधल्या काळात अमेरिकेच्या मुत्सद्यांमध्ये चर्चा होती. त्याला पण प्रतिसाद या निमित्तानं ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननं दिलेला आहे की 100% चीनच्या कायात सोडण्यात काय अर्थ नाही. हे पाकिस्तानचं जे भूगोलातलं स्थान आहे ते बघता असा देश हा पूर्णपणे आपल्या ॲडव्हर्सरीकडे जाऊ नये, म्हणजे तो निदान आपले इंटरेस्ट प्रोटेक्ट करेल एवढा तरी आपल्याकडे असला पाहिजे. अशा प्रकारचा एक व्यावहारिक दृष्टिकोन पण याच्यामध्ये असू शकतो. यातली एक बॉटम लाईन आहे की ट्रम्प हा माणूस किंवा ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे पुढची 3-4 वर्ष ही कुठलंही लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपकडे जाईल याची शक्यता कमी आहे. त्यामुळं त्यांनी जरी बोलवलं तरी आत्ता गरज आहे म्हणून ते करतील, मुनीरसोबत चर्चा करतील, पाकिस्तानला खूप महत्त्व देतील. उद्या कुठला जर नवा प्रश्न आला तर एकदम पाकिस्तानवर टीका पण करतील. त्यामुळे या ट्रम्प नावाच्या नेत्याचं काही सांगता येत नाही, पण तो आज जगातल्या सगळ्यात मोठ्या ताकदवान देशाचा अध्यक्ष आहे. त्यांच्या हातात जगाचा भवितव्य ठरवण्याची एका अर्थानं सामर्थ्य पण आहे. त्यामुळं आता तरी त्यांनी जे काही केलं ते काळजीपूर्वक आपण बघायला पाहिजे, अशा एका टप्प्यावर आपण आहोत असं मला वाटतं. सर, आता आपण नुकताच एक नाही चीनचा उल्लेख केला. चीन सध्या एक नाही अरुणाचल प्रदेशमध्ये त्याचे उपद्व्याप सगळे चालू आहेत आणि त्यासाठी अनेकदा त्याने एक नाही पाकिस्तानची सुद्धा मदत घेतली किंवा अनेकदा पाकिस्तानला सुद्धा पुढे करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये जर पाकिस्तान अमेरिकेकडे जर झुकत असेल तर मग चीनच्या डोक्यामध्ये सध्या काय असू शकतं? नाही, एक आहे की याच्यातून एक लक्षात काय येते की पाकिस्तान सारखं आर्थिकदृष्ट्या कोलमडत चाललेला देश, लष्करीदृष्ट्या भारताची मुकाबला करू शकत नाही असा देश, तरी पण तो का महत्वाचा वाटतो या सगळ्यांना? कारण तो साऊथ एशियामध्ये किंवा एकूणच काय म्हणता येईल की सेंट्रल एशिया आणि साऊथ एशिया याच्यामध्ये हा एक असा दुवा असला भूगोल आहे की ज्याच्यावरचं वर्चस्व पूर्णपणे सोडायचं नाही. ते ना अमेरिकेला सोडायचं आहे ना चीनला सोडायचं आहे. त्यातून ही एक काही पाकिस्तानला स्पेस मिळते. म्हणजे इतक्या सगळ्या जागतिक बँक, IMF, अमेरिकेच्या दृष्टिकोनातून सर पाकिस्तानचे काय ॲसेट राहतात? मग आता एक तर तो चीनच्या जवळ आहे, चीनला लागून आहे, रशियाच्या अफगाणिस्तान आणि रशियाच्या जवळ आहे, इराणच्या जवळ आहे. त्याचं हे भौगोलिक स्थान जे आहे ते या क्षेत्रात तुम्हाला काही करायचं झालं, उद्या समजा युद्ध सुरू झालं कुठल्याही प्रकारचं, तर भारत आपली हवाई तळ वापरू देईल का अमेरिकेला? नाही देणार. कारण आपण असं म्हणतो की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे. त्यामुळं हे पाकिस्तानकडून सहज करून घेता येतं, जे भारताकडून करून घेता येणं शक्य नाही. अमेरिकेला मित्र अशा प्रकारचे पाहिजे आहेत की त्यांच्या लष्कराचे बूट सहजपणे ते ठेवता येतील, जे भारतात अशक्य आहे. सरकार कोणाचं पण असलं तरी सोपं नाही आहे भारतात. म्हणजे गल्फ वॉरमध्ये फक्त मधल्या काळात स्टॉप गॅप म्हणून अमेरिकेच्या विमानांना उतरण्याची परवानगी दिली, तर आपल्याकडे किती त्याच्यावर चर्चा झाली.
डेमोक्रॅटिक देश आहोत आपण. बरोबर. आपल्याकडे इतकं सोपं नाही आहे. पाकिस्तानात ते लष्कर प्रमुखाला हातात धरल्यानंतर सहज शक्य आहे. हे चीनला पण माहिती आहे, अमेरिकेला पण माहिती आहे, रशियाला पण माहिती आहे. त्यामुळे आता ह्या ज्या असर्ट करणाऱ्या सत्ता आहेत यातलं कोणच पाकिस्तानला पूर्णपणे शत्रू ठरवत नाही. म्हणजे पाकिस्तानला अधूनमधून ते हे करतील, म्हणजे टीका करतील, त्यांना झोडपतील, पण पाकिस्तानला पूर्णपणे सोडत नाही. त्यांना आर्थिक मदत जी मधल्या काळामध्ये देण्यासाठी या सगळ्यांनी पुढाकार घेतला तो त्यासाठीच घेतला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत दहशतवादाला डील करणाऱ्या समितीचं पाकिस्तानला उपाध्यक्ष केलं, ज्याचा सगळा टॅग रेकॉर्डच दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आहे. त्याला तुम्ही कसं काय त्या समितीचं उपाध्यक्ष करू शकताय? स्वतःच्या हातात किल्ल्या कशा काय देऊ शकताय? पण त्याचं जागतिक राजकारणाला काही सोय सुटत नाहीये. त्यांच्या दृष्टीनं आपली पोळी भाजणं एवढाच मोठा आहे. त्यामुळं आपल्या दृष्टीनं काय आहे, चीनसाठी पाकिस्तान काय आहे, तर चीनला काय भारताबरोबर डायरेक्ट युद्ध करायचं नाही. बरोबर. ते करण्यातून त्यांनाही माहिती आहे की अशा युद्धातून हाताला काय लागत नाही. पण पाकिस्तानचा वापर करून सतत भारताला टेस्ट करत राहणं, भारताला अस्वस्थ करत राहणं चीनसाठी सोपं आहे. बरोबर. किंवा ते जास्त परवडणार आहे. त्यामुळे ते तसं करतायत. अमेरिकेचे एक स्ट्रॅटेजिक ॲसेट म्हणून पाकिस्तानी लष्कराशी संबंध ठेवणं आणि त्यांचा असा वापर करणं, मग तेहरानचं युद्ध असेल किंवा एकूण दक्षिण आशिया किंवा मध्य आशियाशी जोडलेला देश म्हणून असेल, त्या दृष्टिकोनातून ते पाकिस्तानकडे बघतायत. याच्या आपल्या दृष्टीनं काय आहे, तर आपण एकतर पाकिस्तानसारखे अमेरिकेचे साथीदार होऊ शकत नाही, हा एक भाग आहे. त्यामुळं आपल्याला आर्थिक आणि सामायिकदृष्ट्या किंवा एकूण जगाच्या व्यवहारामध्ये आम्ही देश म्हणून मोठे आहोत म्हणून अमेरिकेचे संबंध ठेवायचे आहेत, हे साधत राहावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि चीनची जी मैत्री आहे त्याच्याकडे अतिशय सावधपणे बघायला लागेल. आपल्याला चीन पाकिस्तानचा वापर करून आपल्याला सतत टेस्ट करता येईल, याच्यातून बाहेर पडायला लागेल. म्हणजे काय, तर चीन हा आपला मोठा प्रश्न आहे, त्याच्याकडे लक्ष देताना पाकिस्तान हा छोटा प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, पण त्याला मॅनेज करावं लागेल. पाकिस्तानला आपल्याला मॅनेज करत राहणं हाच आता आपल्या दृष्टीनं याचा भाग आहे. म्हणजे सीमा कमीत कमी धगधगती आहे, पाकिस्तानकडून कमीत कमी त्रास होईल, दहशतवादी हल्ले केले तर मोठी किंमत चुकवावी लागेल, असं सतत सांगत राहण्यातून ते पाकिस्तान करणार नाही, याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. पाकिस्तानची मैत्रीचे संबंध तयार होणं लगतच्या भविष्यात थोडंसं कठीण दिसतंय. मग मिलिटरी ऑप्शन आहेत का, तर आपण पहलगाम नंतरच्या सगळ्या घडामोडीत बघितलं की मिलिटरी ऑप्शनचे लिमिटेशन्स आहेत. बरोबर. काही म्हटलं तर आपण 4 दिवसानंतर पाकिस्तानच्या विनंतीवरून थांबवलं असं जरी म्हटलो तर आपण थांबलो, हे वास्तव आहे. ते काही बदलत नाही. आपण काही पाकव्याप्त काश्मीर घ्यायला गेलो नाही, आपण लाहोर घ्यायला गेलो नाही, आपण थांबलो. त्यामुळं मिलिटरी ऑप्शनमध्ये एका सर्टन लिमिट नंतर अनलेस आपण ठरवत नाही की आता आयपायचं लढायचंच, तोपर्यंत मर्यादा आहे. त्यामुळे पाकिस्तानचा प्रश्न हा मॅनेज करायचा आहे आणि ते त्या मॅनेजमेंटमध्ये जागतिक जनमत हे सातत्यानं, पाकिस्तान हे एक मिस्चिवस राष्ट्र आहे, ते आपल्या भूगोलाचा फायदा घेऊन सगळ्यांनाच फसवतंय. हे सतत पाश्चात्यांसमोर आणि सगळ्याच जगातल्या देशांसमोर ठसवत राहणं, याकडेच आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अशा एका परिस्थितीमध्ये आपण, जर अमेरिका आपल्या सोबत आहेत, अमेरिका आपल्याला जर व्हाईट हाऊस मध्ये बोलवतं, आपल्याबरोबर डिनर करतं आणि आपल्याविषयी चांगली स्तुतीसुमनं उधळतं, तर कुठंतरी फुरफुरी पाकिस्तानला येऊ शकते याच्यामुळं? नाही, एक तर स्वाभाविक आहे की ज्या देशाकडं मागचे 4-5 वर्ष संपूर्ण दुर्लक्ष अमेरिका करत होती, जवळजवळ दुर्लक्ष केलं, बरोबर, त्या देशाला अचानक इतकं महत्व देणं, सातत्यानं पहलगाम नंतर भारत आणि पाकिस्तानचा एकत्र उल्लेख अमेरिकेच्या सगळ्या ह्याच्यात व्हायला लागला, सगळ्या कम्युनिकेशनमध्ये व्हायला लागला आणि तो टॉप लेवलला. म्हणजे ट्रम्प यांच्या सगळ्या विधानांमध्ये सतत ते भारत पाकिस्तान इक्वेट करतायत आणि भारताच्या पंतप्रधानांची आणि पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाची एकत्र हे करतायत की 2 स्मार्ट माणसांनी हे ठरवलं. आता हे म्हणजे कुठल्या पण लष्कर प्रमुखाला पाकिस्तानच्या खूप भय वाटेल ना, किंवा हे आपल्याला कोणाशी इक्वेट करतोय, भारताच्या पंतप्रधानांची, की ते कुठल्याच अर्थानं तुलना होऊ शकत नाही. म्हणजे पदावर बसला माणूस कोण हा भाग वेगळा, पण भारताच्या पंतप्रधानांची आणि पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची तुलनाच होऊ शकत नाही. पण ते त्या प्रकारची विधानं ट्रम्प करतायत, याचं त्यांना सुखावणं स्वाभाविक आहे. पण ते सुखावले म्हणून परिस्थिती बदलत नाही, वास्तव बदलत नाहीये. पण ते कुरापती करण्याच्या मागे लागतील. मला नाही वाटत की ते लगेच कुरापती करतील. याचं कारण हे सगळं त्यांना महत्व देण्यामागं एक सिग्नल असा पण असणार आहे की तुम्ही जर पुन्हा पुन्हा कुरापत काढायला लागला तर मात्र आम्ही तुम्हाला टॉयलेट करणार नाही. तुम्हाला हे सगळं महत्व कशाच्या बदल्यात देतोय, तर तुम्ही भारतासोबतचे संबंध मॅनेज करायचे. तुम्ही कुरापती काढून ते संबंध मॅनेज होणार नाही आणि मग
तुमची आम्हाला गरज आहे तशी आमची पण तुम्हाला गरज आहे. हं. कारण जागतिक बँकेचं कर्ज, नाणेनिधीचं कर्ज, एशियन बरोबर. बँकेचं कर्ज, या सगळ्या ठिकाणी लोक आडवे पडू शकतात. हं. आणि ते जर आडवे पडले किंवा पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करायचं ठरवलं तर तिथे हे सगळे लोक ताकद लावू शकतात. ते लावत नाहीत. हं. ते लावत नाहीत म्हणून तुम्ही जर सगळंच उडवून लावायला निघाला असाल तर ते मान्य होणार नाही, असं संकेत निश्चितपणे दिला गेला असणार आहे. आता काय आहे, नॅरेटिव्हचा जिथं संबंध असतो तिथं स्वाभाविकपणे वाटू शकतं की पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना इतकं महत्त्व दिलं आणि भारताच्या पंतप्रधानांनी पंतप्रधानांसोबत फोन कॉल झाल्यानंतर सुद्धा अमेरिकेचे अध्यक्ष मात्र ते युद्ध थांबवण्यातलं आपल्या सहभागाची भूमिका वाजवायचं काही पूर्णपणे थांबत नाहीत. यातून परसेप्शन म्हणून वाटू शकतं, पण माझं मत असं आहे की जमिनीवर काही बदललेलं नाही. बरोबर. जमिनीवर भारताची ताकद आहे ते, पाकिस्तानची ताकद आहे ते आहे, पण आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला ह्या ज्या काय खोड्या आहेत त्या समजून घेऊन वाटचाल करायला पाहिजे. सर, आपल्या जमिनीवरती आहे त्या गोष्टी सगळ्यात स्थिर आहेत. पाकिस्तानची जमीन ही कायमच दगदगती राहिलेली आहे आणि विशेषतः सैन्याच्या बाबतीमध्ये. अगोदर आपण ज्या 3 लष्कर प्रमुखांचा उल्लेख केला त्या अगोदर लष्कर प्रमुख होते आणि नंतर मग ते पंतप्रधान पदावरती गेले. अध्यक्ष मुनीरच्या बाबतीमध्ये तसं होऊ शकतं. मुनीर यांच्या बाबतीमध्ये ती म्हणजे सत्ता पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर सत्तेमध्ये बदल वगैरे अशा काही गोष्टी मुनीरच्या बाबतीत ते अशक्य नाही आहे. म्हणजे मुनीर आता डिफॅक्टो पाकिस्तानचे प्रमुख नेते झाले आहेत. कारण त्यांच्यावर चर्चा केलेली गोष्टी बघा, सायबर सिक्युरिटी, बरोबर, ट्रेड, अंतरिक्ष, क्रिप्टोकरन्सी, ह्या सगळ्याविषयी चर्चा केली. आता हे लष्कर प्रमुखावर चर्चा करण्याचे विषय आहेत का? हे देशाच्या प्रमुखावर चर्चा करण्याचे विषय असू शकतात, पण ती चर्चा केली याचा अर्थ ते महत्व त्यांना दिलं गेलेलं आहे. आणि पाकिस्तानच्या व्यवहारामध्ये लष्कर प्रमुखाचं महत्व निर्विवाद आहेच. त्यामुळं ते अध्यक्षपद जर त्यांनी ठरवलं तर कधी पण घेऊ शकतात. पण मधल्या काळामध्ये पाकिस्तानच्या लष्कराने एक काय म्हणता येईल की जाणीवपूर्वक अशी भूमिका घेतली की सत्ता आपल्या हातात घ्यायची नाही, पण सत्ता राबवायची आपण. अच्छा. बॅकस्टेज राहून सत्ता आपण राबवायची. म्हणजे याच्या आधीच्या अध्यक्षांनी पण ते केलं की इम्रान खानना आणण्यामध्ये लष्कराचाच भाग होता, इम्रान खानना घालवण्यामध्ये पण लष्कराचा भाग होता. नवाज शरीफना इन एक्साईल असलेल्या नवाज शरीफना पुन्हा पाकिस्तानमध्ये आणणं, त्यांचे सगळे खटले संपवणं यामध्ये लष्कराचा भाग होता. आताच्या शरीफ सरकारला बसवण्यामध्ये लष्कराचा भाग आहे. बेनझीर भुट्टोच्या वेळेस, बेनझीर भुट्टोच्या वेळेला ते खूप जुनं झालं. पण ह्या अलीकडच्या घटना आहेत की या सगळ्या घटनांमध्ये लष्कराचा सहभाग आहे, पण लष्कर सत्ता हातात घेत नाहीये. त्याला हायब्रिड रेजिम म्हटलं जाते. हायब्रिड रेजिम म्हणजे काय, तर लष्कराच्या कलानं चालणारी मुलकी सत्ता. सत्ता तर तुमच्या हातात आहे, पण चालवणार कोण आहे? तर विशेषतः परराष्ट्र धोरण आणि अर्थकारण चालवणार कोण आहे? तर ते लष्कर चालवणार आहे. तशा प्रकारची सत्ता मुनीने ऑलरेडी हातात घेतली आहे. ऑलरेडी घेतली आहे. पण जर त्यांनी त्यांची मुदतवाढ मिळवली, त्यांच्या लष्कर प्रमुख पदाची मुदत संपेल आता, ती जर मुदतवाढ मिळाली आणि जर त्यांनी असं ठरवलं की आयुब खान, मुशर्रफ किंवा झिया यांच्यासारखे आपण पण थेटच अध्यक्ष व्हायचं, तर त्यांना काय अवघड नाही आहे ते. पण ते होण्यातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त फायदे कदाचित आता त्यांना मिळतात. त्यामुळं मला त्या प्रकारच्या टोकाला जातील का याची शक्यता कमी वाटते. फील्ड मार्शल झालेले आहेत ते पाकिस्तानचे दुसरे फील्ड मार्शल आहेत आयुब खान नंतर. त्यामुळे त्या अर्थानं करिअरमध्ये जे काही मिळवायचं ते सगळं त्यांना मिळालेलं आहे. लष्करी उठाव करून सत्ता हत्या घेतील का, मला आज घडीला ते शक्यतेच्या कोटीतलं वाटत नाही. तर एकंदरीतच आजच्या चर्चेमध्ये हेच होतं की ज्या पद्धतीची पाकिस्तानची अमेरिकेशी जवळीक वाढायला लागली आणि त्याच वेळेस भारत आणि पाकिस्तान या 2 देशांना अमेरिका ज्या नजरेतून बघायला लागले, ती नजर भारताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. आपण 30 वर्ष जे काही सांभाळलेलं आहे त्या सांभाळलेल्या गोष्टीला कुठेतरी तडा जाईल की काय, अशी एक परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जाते आणि ते दोन्ही देशांसाठी आणि विशेषतः भारतासाठी योग्य नाही. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये पाकिस्तानच्या सोबत अमेरिकेचे कशा पद्धतीचे नातेसंबंध राहतात हे आपल्याला बघावं लागेल. कारण हे दिसायला जरी वरवर असलेत तर त्याचे अनेक कंगोरे अंतर्गत रीतीनं एकमेकांशी जोडले गेलेले असतात आणि विणले गेलेले असतात. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या ज्या प्रतिक्रिया आणि क्रिया उमटवतात त्या प्रत्येक गोष्टींकडे आपलं लक्ष असतं. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की टीव्ही नेक्स्ट मराठी अगदी थेट गल्लीपासूनच्या दिल्लीपर्यंतच नव्हे तर थेट आंतरराष्ट्रीय पर्यंत असणाऱ्या प्रत्येक घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून असतं की या प्रत्येक घडामोडींचे कंगोरे काय आहेत हे आपल्या प्रेक्षकांच्या पर्यंत कळायला हवेत. आणि आज विषय होता भारत पाकिस्तान आणि या 2 राष्ट्रांमध्ये अमेरिकेची उडी कशा पद्धतीनं परिणामकारक ठरू शकते. तर आता आपण इथंच थांबू, कुठेही जाऊ नका, बघत राहा टीव्ही नेक्स्ट मराठी.